फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक 32 आपण बघत आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न बघा. मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ कोल्हापूर येथे अधिकृतपणे केव्हा सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक बी 18 ऑगस्ट 2025 रोजी ते सुरू झाले आहे. दुसरा प्रश्न बघा. सिलेक्ट द अँटोनॉमी ऑफ द वर्ड ट्रान्सपरंट, म्हणजे तुम्हाला ऑपोजिट वर्ड विचारला आहे ट्रान्सपरंटचा. आता ऑप्शन क्रमांक बी एपेक हे जे आहे, म्हणजे एपेक म्हणजे अपारदर्शक आणि ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक, तर हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर क्लिअर, शायनी, विजिबल हे येणार नाही. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा. 6 मार्च 2026 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे? तर बघा, अर्थसंकल्प कधी मांडला होता? 6 मार्च 2026 रोजी मांडलेला. तर त्याच्यासाठी नवीन योजना जी आहे शेतकऱ्यांसाठी कोणती केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. ठीक आहे. तर या योजनेअंतर्गत बघा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तुम्हाला असाही प्रश्न येणार की या योजनेअंतर्गत किती लाखापर्यंत कर्जमाफी दिली आहे? ठीक आहे. तर तेव्हा तुम्हाला हे उत्तर सुचलं पाहिजे. पुढचा प्रश्न हे बघा, आणखी महत्त्वाचं एक आहे याच्यामध्ये. हे जे आहे हे आपल्याला माहिती आहे, आरोग्य योजना आहे, आरोग्य विमा योजना आहे. आणि बळीराजा सुजलाम सुफलाम ही जी आहे ती सिंचन योजना आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा. एखाद्या वेबसाईटवर परत जाण्यासाठी ब्राउझरमधील बॅक बटनासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर बघा, बॅक बटनासाठी जे ऑल्ट प्लस लेफ्ट ॲरो जे आहे ते वापरलं जातं, किंवा तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त बॅकस्पेस की सुद्धा वापरली जाते. तुम्हाला होमला जायचं असेल तर तुम्ही ऑल्ट प्लस होम, आणि टेक्स्ट बोल्ड करायचं असेल तर कंट्रोल बोल्डचा वापर करतात. पाचवा प्रश्न बघा. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते, ज्यांना सॉसेस द सायलेंट असे टोपण नाव देण्यात आले होते? तर बघा, ते जे होते सर मॅथ्यू रिचर्ड सॉस होते. तर ते बघा, 1862-1866 या काळात पहिले मुख्य न्यायाधीश होते, म्हणजे ब्रिटिश आपल्या स्वातंत्र्यापूर्वीचे. ठीक आहे. मितभाषी व म्हणजे सगळ्यांसोबत प्रिय असल्यामुळे, इथं नसल्यामुळे झाले, तर त्यांना हे नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे. तर स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय कोण होते न्यायाधीश? तर न्यायमूर्ती MC छागला होते. तर सर लिओनार्डो स्टोन हे जे होते ते शेवटचे ब्रिटिश होते. ठीक आहे. आणि हे जे होते सर रिचर्ड काउच हे दुसऱ्या नंबरचे जे न्यायाधीश होते. ठीक आहे, ब्रिटिश काळाचे. सहावा प्रश्न बघा. चूज द करेक्ट वर्ड टू फिलिंग द ब्लँक. द जज वॉज डायटेड बाय द एव्हिडन्स प्रोव्हाइडेड. तर इथं आपल्याला दिलंय बघा, ऑप्शन क्रमांक बी कन्व्हिनियन्स्ड. तर बघा, सिन्स द सेंटेन्स इज इन पॅसिव्ह व्हॉइस. तर बघा, जे सेंटेन्स दिलं आहे ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं बघा, वॉज दिलं आहे, वॉज प्लस आपल्याला काय दिलं आहे, पास्ट पार्टिसिपल दिलेलं आहे, ईडी लागलेला आहे. तर त्यामुळे हे जे असणार आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वॉज नंतर कन्व्हिनियन्स्ड. सातवा प्रश्न बघा. MS एक्सेलमध्ये F2 ही की कशासाठी वापरली जाते? तर बघा, MS एक्सेलमध्ये F2 ही की जी आहे ते निवडलेल्या सेल एडिट करण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र सरकारने RTE प्रवेशासाठी घरापासून शाळेचं अंतर किती किलोमीटर मर्यादित ठेवण्याचे नवीन नियम जे आहे ते जाहीर केले आहे. तर बघा, जे नवीन नियम आहे त्यानुसार 1 किलोमीटर जे आहे ते शाळेचं अंतर. बघा, सरकारने फेब्रुवारी 2026 मध्ये नवीन नियम आणले आहे की RTE प्रवेश केवळ 1 किलोमीटर अंतरावरील शाळेतच मिळतील, ज्याला मुंबई उच्च न्यायालयात जे आव्हान देण्यात आलं आहे. तर पहिला किती होतं? 3 किलोमीटर होतं. ठीक आहे. तर आता नवीन नियमानुसार 1 किलोमीटर आहे. नववा प्रश्न बघा. चूज द करेक्ट प्युरल फॉर्म ऑफ द वर्ड बेस्ट. तर बघा, बेस्टचं आपल्याला प्युरल फॉर्म विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे अनेक वचन आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं येणार बेसेस. तर का बरं? बघा, जेव्हा IS ने समाप्त होणारे शब्द असतात, तर हा बघा, हा जो शब्द आहे तो IS ने समाप्त झाला, बेस. ठीक आहे. तर त्याचं आपल्याला अनेक वचन विचारलं आहे. तर तेव्हा काय होतं, IS ने समाप्त होणाऱ्या शब्दांना ES मध्ये बदलून बहुवचन तयार केले जाते. जसं क्रायसिसचं क्रायसिस होतं, किंवा ॲनालिसिसचं ॲनालिसिस, म्हणजे ISच्या जागी ES होतं. ठीक आहे. तर तिथे IS असल्यामुळे आपलं ES हे जे असणार त्याचं अनेक वचन तयार होणार अशा प्रकारे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा 10वा प्रश्न बघा. विस्तार या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द निवडा. तर बघा, विस्तार या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पसारा असणार आहे. तर आणखी कोणकोणते समानार्थी शब्द आहे बघा. पसारा म्हणजे विस्तार, फैलाव, व्याप्ती, फैलाव. ठीक आहे, किंवा विस्तारक यासारखे जे आहे
तर आपले 10 महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते झालेले आहेत. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक